सावळ्याची जणू सावली. 29 जानेवारीमध्ये सारंग गाडी थांबवतो आणि म्हणतो, सावली डोळे झाक ना. सावली म्हणते, का? तो म्हणतो, तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं. ती विचारते, काय? त्यावर सारंग हसतो आणि म्हणतो, सावली ते सरप्राईज आहे, तुला कसं सांगता येणार? बरं चल डोळे झाक, मी तुझा हात पकडतो. तो गाडीच्या खाली उतरतो आणि पटकन दार उघडतो. सावलीचा हात पकडतो. ती बाहेर आल्यानंतर तो म्हणतो, थांबा मी दार लावतो. तो आता सावलीला घेऊन जात असतो आणि सावलीला आठवतं तिचं लग्न आणि सप्तपदी. ती आता अलगद दुसऱ्या हाताने त्याचा हात पकडते. सारंग इमोशनल होतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. तो तिला एका ठिकाणी आणतो आणि म्हणतो, सावली डोळे उघड. सावली समोर बघते तर विठ्ठलाची मूर्ती. सारंग म्हणतो, सावली आमच्याकडून खूप चुका झाल्या. माझ्या घरच्यांनी तुझ्या घरच्यांना खूप त्रास दिला. नको नको ते बोलले, पण तुला पण खूप त्रास दिला, पण मी काहीच नाही बोललो. हात जोडून म्हणतो, सावली मला माफ कर. खरंच मी तुझी मनापासून माफी मागतो. सारंग हात जोडून बोलत असतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि सावली पण गळागळा रडत असते. ती पण हात जोडते. सारंग म्हणतो, सावली काय झालं? ते आजपर्यंत माझ्यासाठी एवढं कुणीच केलं नाही. ते आता सारंगच्या काळजाला लागतं. ती खरं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. थँक्यू सारंग सर, मला हे सरप्राईज खूप आवडलं. सावलीच्या अंगावर गुलाबाची फुलं पडतात. आता दोघं बरंच काही बोलतात आणि वापस येतात. तर गाडी गायब असते आणि खाली लिहिलेलं असतं RTO. समोर सारंग बघतो तो नो पार्किंगचा बोर्ड असतो. तो म्हणतो, काय सावली तुला मला सांगता नाही आलं का? ती म्हणती, काय? तो म्हणतो, बघ. ती नो पार्किंग बघते आणि सारंगकडे बघते. सारंग हसायला लागतो आणि म्हणतो, काळजी नको करू, मी बघतो. तो देवाला फोन करतो. देवा म्हणतो, बोल मित्रा. सारंग सांगतो, एका मैत्रिणीला घेऊन आलो होतो. देवा म्हणतो, मैत्रीण? तो म्हणतो, हो खास मैत्रीण, पण नेमकी गाडी नो पार्किंगमध्ये लावली. तो म्हणतो, काय मित्रा तू पण? बरं बघतो मी, तू ये पोलीस स्टेशनला. सारंग म्हणतो, सावली मी रिक्षा बोलवतो, तू घरी जा, मी पोलीस स्टेशनला जातो. तो आता रिक्षा बोलवतो आणि सावली घरी जाते. सारंगला बघून देवा येतो आणि मिठी मारतो आणि म्हणतो, मित्रा आता सांग, कुठे गेला, काय काय केलं, मैत्रीण कशी होती? आता सारंग सांगतो, पहिले वडापाव खाल्लेला, नंतर साडीच्या दुकानात गेलो तर सावली बोलली, सारंग सर हे खूप महाग दुकान दिसतंय. आणि नंतर विठ्ठलासमोर गेलेलं आणि सावलीचं बोलणं. सारंग म्हणतो, अरे तिथं रडायलाच लागली. देवा म्हणतो, एवढ्यात खुश झाली? तो म्हणतो, हो. तो म्हणतो, सारंग ती मुलगी म्हणजे 100 नंबरी सोनं आहे, 100 नंबरी प्युअर गोल्ड. आता सारंगला आठवतं जगन्नाथचं बोलणं, तुमच्या घरी परीस आलाय परीस, तो कशाचंही सोनं करू शकतो. देवा म्हणतो, सारंग मला त्या मुलीला भेटावंच लागणार, भेटायची खूप इच्छा आहे. सारंग एवढा खुश होतो की विचारात पडतो. सावली घरी येते आणि म्हणते, विठ्ठला आज दिवसभर सारंग सर माझ्यासोबत होते. खरंच त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं. तू तुझ्या सावलीसाठी आज खूप काही केलं. अमृता म्हणते, सावली. सावली जाते आणि तिला मिठी मारते. ती अरे वा, एक माणूस आज खूप खुश दिसते. सारंगने काय काय केलं हे सावली तिला सांगत असते. अमृता म्हणते, सावली हीच तर खरी नात्याची सुरुवात आहे. आता बघ तुमचं नातं हळूहळू फुलत जाणार. दारामध्ये जगन्नाथ आणि अलका उभा असतात. अमृता म्हणते, सावली. सावली घाईघाई येते आणि दोघांना बघते आणि म्हणते, तुम्ही इथं का आलात? अलका म्हणते, लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत आहे, तुझ्यासाठी वाण आणलं. तिलोत्तमा वरून टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा छान, आणि खाली येते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.